मतदान पथके साहित्यासह रवाना। चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा क्षेत्रात आज सकाळपासून मतदान पथके केंद्रावर रवाना होण्यास सुरुवात झाली आहे। जिल्ह्यात एकूण 2077 मतदान केंद्रांसाठी सुमारे 14,000 कर्मचारी व सुरक्षा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे। ईव्हीएम बाबत कुठल्याही शंकांचे निरसन करण्यासाठी शेवटच्या क्षणी देखील प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजनावर भर दिला जातोय। आज चंद्रपूरमध्ये मतदारसंघामध्ये मतदानाचे साहित्य घेऊन पोलिंग ऑफिसर आणि कर्मचारी रवाना झाले आहे। मतदानाकरिता आवश्यक असलेले साहित्य त्याची एक पिशवी पोलिंग ऑफिसर सोबत पाठवण्यात येईल। केंद्रावर पोहोचल्यानंतर त्या साहित्याची मतदान केंद्राची तयारी केली जाईल आणि आज संध्याकाळी तयारी पूर्ण झाल्यानंतर उद्या सकाळी 5:30 ला मॉक पोल साधारण सुरुवात होईल। त्यानंतर मतदानाला सुरुवात होईल अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार यांनी दिली। जिल्ह्यातील मतदान केंद्रावर जिल्हा पोलीस, सीआरपीएफ, एसआरपीएफ, गृहरक्षक दलाची तैनाती केली जात आहे। संवेदनशील केंद्रांसाठी प्रशासनाने स्वतंत्र कृती आराखडा तयार केला असून अशा केंद्रांवर नजर ठेवली जात आहे। याशिवाय विशेष मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत। यात दिव्यांग, महिला आणि युवकांसाठीच्या केंद्रांचा समावेश आहे। आज 71 चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाच्या मध्ये जी आपण डिप्लॉयमेंट केलेले आहे सर्व पोलिंग ऑफिसर आणि कर्मचाऱ्यांची, ते सर्व कर्मचारी आज येतील। त्यांच्यासोबत आपण झोनल ऑफिसर आणि त्यांना नेमून दिलेली जी वाहनं आहेत त्या वाहनांमधून मतदान यंत्रामध्ये CU, BU आहेत आणि VVPAT आहे। BU 2 आहेत। ह्यावेळेस आपण 17 नोटासह 17 उमेदवार असल्यामुळे त्याच्यामुळे ही 4 यंत्र म्हणजे मतदार यंत्रामध्ये समाविष्ट असेल। तसेच मतदानाकरता आवश्यक जी साहित्य आहे त्याची एक पिशवी जी आहे ती पिशवी त्यांच्यासह पाठवण्यात येईल। हे सर्व साहित्य जे आहे ते मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर त्या साहित्याची मतदान केंद्राची तयारी केली जाईल आणि आज संध्याकाळी तयारी पूर्ण झाल्यानंतर उद्या सकाळी 5:30 ला साधारणतः मॉक पोलला सुरुवात होईल। मॉक पोल संपल्यानंतर 7 वाजेला आपण मतदानाला सुरुवात करू। आपल्याकडे विशेष केंद्र बनवण्यात आलेले आहेत। त्यामध्ये एक महिलांसाठी पिंक बूथ म्हणून तयार करण्यात आलेला आहे। दिव्यांग मतदारांसाठी एक बूथ निर्माण करण्यात आलेला आहे। एक मॉडेल बूथ निर्माण करण्यात आलेला आहे। एक यूथसाठी जे आहे त्यांच्यासाठी एक यूथ बूथ निर्माण करण्यात आलेले आहे आणि 4 पर्दानशीन मतदान केंद्र आहेत ज्या ठिकाणी म्हणजे पर्दानशीन महिलांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी एक महिला कर्मचारी जे आहे ती त्यांची ओळख पटवण्यासाठी राहील।